आईला फार विशेषतः आनंद झाला होता, की जिथं आपल्या नवऱ्यानं एवढे दिवस चाकरी केली त्या पतसंस्थांच्या वरचा साहेब किंवा निबंधक म्हणून आपला मुलगा काम करणार. म्हणजे आमच्या गावामध्ये राज्यसेवेमधून जेवढी पदं भरली जातात, त्या प्रत्येक पदावरती काम करणारी व्यक्ती आहे. माझी शाळा जी आहे नवभारत विद्यालय, त्या शाळेमधून अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं किंवा एक हॉलिस्टिक डेव्हलपमेंट जी म्हणतो आपण विद्यार्थ्यांची ती होते आणि त्याच्यामुळं गावामध्ये अधिकारी भरपूर आहे. आपण आयुष्यामध्ये कुठलाही डिसिजन घेत असतो ना, त्याच्यामागं बरंचसं रिझनिंग असतं. म्हणजे एक गोष्ट तर होती, की हा जो काही मी निर्णय घेतलेला होता एमपीएससीमध्ये उतरण्याचा, ते पण जॉब सोडून, हा इमोशनली निर्णय घेतलेला नव्हता. अगदी प्रॅक्टिकली विचार करून घेतला होता. पूर्वी तर मला असं वाटायचं, की मी यूपीएससी करायला पाहिजे, आय-ए-एस, आय-पी-एस व्हायला पाहिजे. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज वास्तव कट्ट्यावरती राज्यसेवा 2021 मधून 6व्या क्रमांकाने निवड झालेले केदार बारबोले सर आपल्यासोबत आहेत. त्यांची DYSP पदी निवड झालेली आहे. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. थँक्यू. खरं तर सरांविषयी सांगायचं झालं तर 2020 या राज्यसेवेच्या परीक्षेमधून त्यांना सहाय्यक निबंधक या पदावर देखील त्यांची निवड झालेली आहे आणि सध्या त्यांचं प्रोबेशन चालू आहे. सरांना त्यांचा खरं तर एकंदरीत प्रवास, ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी 1 वर्ष प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जॉब देखील केला, परंतु त्यांची आवड वेगळ्या क्षेत्रामध्ये होते. त्यांना पोलीस खात्यामध्ये यायचं होतं, म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि आज ते त्यांच्या अंतिम ध्येयापर्यंत गेलेले आहेत. त्यांचा हा जो एकंदरीत प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये त्यांनी केलेला अभ्यास, त्यांच्या अभ्यासाची पद्धती आणि एकंदरीत या पदापर्यंत येण्यासाठी, या क्षणापर्यंत येण्यासाठी त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागल्या, या सगळ्या गोष्टींची आपण आज वास्तव कट्ट्यावरती चर्चा करणार आहोत. सर, पुनश्च एकदा आपलं स्वागत. खरं तर तुम्ही आज DYSP म्हणून तुमची निवड झालेली आहे. याच्या आधी तुम्ही सहाय्यक निबंधक म्हणून जॉईन देखील झाला होता. काय नेमकं एकंदरीत या प्रवासामध्ये ज्यावेळेस तुमचा हा DYSPचा तुमची आवडती पोस्ट तुम्हाला मिळाली, तुम्ही 6व्या क्रमांकाने तुमची निवड झालेली आहे, काय एकंदरीत काय परिस्थिती ती ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागला त्यावेळेस? 2020चा एक रिझल्ट माझ्यासाठी महत्त्वाचा होता. बरोबर. आणि 2021चा, कारण 2020च्या रिझल्टमधून मला पहिली पोस्ट मिळाली आणि 2021च्या ह्याच्यामधून मला जी पाहिजे ती पोस्ट मिळाली. दोन्ही वेळेस पण आनंद तेवढाच होता, कारण 2020ची जी पोस्ट होती ती माझ्यासाठी का महत्त्वाची होती त्याचं कारण सांगतो. माझी जी पोस्ट आहे ती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अशी आहे. म्हणजे तालुक्यामध्ये जे काही सहकारी संस्था असतात त्यांच्यासाठी एक निबंधक असतो तालुक्याला. आणि माझे जे वडील होते ते एका सहकारी पतसंस्थेमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. अच्छा. आणि 2008 साली त्यांचं निधन झालं. आणि 2020चा पोस्ट प्रेफरन्स मी भरला त्यावेळेस मला मुळातच पोस्ट अपेक्षित नव्हती, परंतु सुदैवानं मला ती पोस्ट मिळाली. आणि ज्यावेळेस माहीत पडलं की सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, त्यावेळेस एक वेगळाच आनंद होता मला आणि माझ्या फॅमिलीसाठी. कारण सहकारी संस्था आणि माझ्या घराचं एक थोडं जवळचं नातं होतं, कारण वडील कर्मचारी म्हणून काम करत होते आणि त्याच्या सगळ्यांचे तुम्ही बॉस होता. हां, त्याच्यामुळे आईला फार विशेषतः आनंद झाला होता, की जिथं आपल्या नवऱ्यानं एवढे दिवस चाकरी केली त्या पतसंस्थांच्या वरचा साहेब किंवा निबंधक म्हणून आपला मुलगा काम करणार, त्याच्यामुळे तिला फार आनंद होता. परंतु 2021ला मी ट्रेनिंग घेत होतो वनामती नागपूर इथं आणि त्यावेळेस जनरल मेरिट लिस्ट आली. जे काही मेन्सचा स्कोअर वगैरे होता त्याच्यावरून असं वाटत होतं की आपल्याला चांगली रँक तर येईल, परंतु शेवटी कसं आहे की एमपीएससीमध्ये अनिश्चितता आहे. बरोबर. काही होऊ शकतं, इंटरव्ह्यूचे मार्क्स किती येतात, काय येतात, त्याच्यामुळं फार एकदम धाकधूक होत होती जीवाची की काय होईल म्हणून. आणि ज्यावेळेस मला असं वाटतं की 6-7च्या सुमारास ती लिस्ट आली आणि ती लिस्ट मी ओपन करून बघितली तर पहिल्या पानावरतीच माझं नाव होतं. आणि मी हे ठरवलं होतं की आपल्याला जर DYSP शुअर शॉट मिळणार असेल तर आपलं नाव हे पहिल्या पानावरती आलं पाहिजे, कारण पहिल्या पानावरती जनरली 8 किंवा 9-6 लोकांची नावं असतात. बरोबर. आणि ते पहिल्या पानावरती नाव बघितलं तसा मी मोबाईल आईला फोन केला आणि आईला सांगितलं की मला जे काही हवं होतं ते आता मिळालेलं आहे आणि मी एकंदरीत माझा अभ्यास आता बंद करणार आहे आणि जो काही माझा वेळ आहे तो समाजासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी देण्यासाठी मी आता रिकामा आहे. बरं. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, 12वी नंतर तुम्ही इंजिनियर. वडील तुमचे 2008 मध्ये तुम्हाला सोडून गेले. काय एकंदरीत तुम्ही 1 वर्ष जॉब केला आणि परत या क्षेत्राकडे येण्याचं का ठरवलं, स्पर्धा परीक्षेकडे? मुळात राज्यसेवा किंवा एकंदरीत सिव्हिल सर्व्हिसेस आपण ज्याला म्हणतो याच्याकडे येण्याची जी काही पार्श्वभूमी आहे ती माझ्या गावातूनच मला मिळाली. म्हणजे आमच्या गावामध्ये राज्यसेवेमधून जेवढी पदं भरली जातात त्या प्रत्येक पदावरती काम करणारी व्यक्ती आहे. माझी शाळा जी आहे नवभारत विद्यालय,
त्या शाळेमधून अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं किंवा एक हॉलिस्टिक डेव्हलपमेंट जी म्हणतो आपण विद्यार्थ्यांची ती होते. आणि त्याच्यामुळं गावामध्ये अधिकारी भरपूर आहेत. त्याच्यामुळे मलाही कुठेतरी लहानपणीपासून वाटायचं की आपणही अधिकारी व्हायला पाहिजे. कारण ज्या भागातनं आपण येतो, ग्रामीण भाग आणि एकंदरीत जी आजूबाजूची परिस्थिती असते, त्यांना जर आपण काही आपल्याला करायचं असेल आणि ते लार्ज स्केलवर जर करायचं असेल तर ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण अधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून ते कुठंतरी डोक्यामध्ये होतं. मग इंजिनिअरिंग केलं, कारण 12वीला चांगले मार्क्स होते त्याच्यामुळे इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग संपल्यानंतर माझं कॉलेजमधून प्लेसमेंट झालं आणि प्लेसमेंट झाल्यानंतर घरची एकंदरीत परिस्थिती आणि मग त्याच्यातून पुढं MPSC करणं. तर एकंदरीत मला एक अंदाज होता मुलांकडे, बाकीच्या सिनियर्सकडे बघून की आपल्याला 2 किंवा 3 वर्ष इन्व्हेस्ट करावी लागू शकतात. तर मग एकंदरीतच कॉलेजचं जे काही माझं ग्रॅज्युएशन झालं होतं त्याच्यामध्ये मी एज्युकेशन लोन घेतलं होतं, ते फेडायचं होतं. प्लस पुढं 2-3 वर्ष सस्टेन करायचं होतं आणि या सगळ्याचा ताण मला आईला द्यायचा नव्हता. त्याच्यामुळे मी 1 वर्ष जॉब करायचं ठरवलं आणि सुदैवानं जॉब करत असताना सारथीला माझं सिलेक्शन झालं. तिथून पुढे मंथली स्टायपंड मिळायला लागला. त्याच्यामुळे मग मला ते जॉब सोडणं पण सोपं गेलं. अगदी बरोबर. तुम्ही आता सारथीला तुमची निवड झाली, क्लासेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण तो एकतर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये तुम्ही जॉब सोडला होता, आई एकट्याच घरी, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्या 3 मोठ्या बहिणी देखील होत्या. कधी प्रेशर आलं नाही का असं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मग आपण नोकरी सोडतोय परंतु आपण अशा क्षेत्रात चाललोय की जिथं अनिश्चितता आहे, पोस्ट मिळेल नाही मिळेल, त्यावेळेस असं काही विचार आले नाही मला? नक्कीच. आपण आयुष्यामध्ये कुठलाही डिसिजन घेत असतो ना, त्याच्या मागे बरंचसं रिझनिंग असतं. म्हणजे एक गोष्ट तर होती की हा जो काही मी निर्णय घेतलेला होता MPSC मध्ये उतरण्याचा, ते पण जॉब सोडून, हा इमोशनली निर्णय घेतलेला नव्हता, अगदी प्रॅक्टिकली विचार करून घेतला होता. पूर्वी तर मला असं वाटायचं की मी UPSC करायला पाहिजे, IAS IPS व्हायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस मी जॉब करत होतो त्यावेळेस मी विचार केला की UPSC करायची असेल तर आपल्याला कोचिंगला दिल्लीला जावं लागेल किंवा पुण्यामध्ये पण आपल्याला महागडे क्लासेस लावावे लागतील. आणि मी इन बिटवीन जॉब करत असताना राज्यसेवेचे पेपर्स काढून बघितले, मेन्सचे असतील, प्रिलिम्सचे असतील, बऱ्याचशे जे काही टॉपरच्या स्ट्रॅटेजी असतात त्या बघितल्या. आणि माझ्याकडे जे काही स्किल्स आहेत, जसं की लेट्स से आता इंग्लिशचा एक आपल्याला भाग असतो बराचसा, डिस्क्रिप्टिव्ह असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल. मी कॉलेजला असताना इंग्लिशचे बरेचसे बुक्स वाचलेले होते आणि इंग्लिश माझं चांगलं करून घेतलं होतं. तसं मी पूर्णतः माझं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं, पण इंग्लिश मी चांगलं करून घेतलं होतं. त्याचबरोबर CSAT, माझं मॅथ्स चांगलं होतं, तर प्रिलिम्सला मला कधीच अडचण येणार नाही हे मला MPSC सुरू करण्याच्या आधीपासूनच एक कॉन्फिडन्स होता. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करून मी ठरवलं होतं की पहिल्या प्रयत्नामध्ये आपण ऍटलिस्ट जवळ तरी जाऊ पदाच्या आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये आपल्याला पोस्ट नक्की मिळेल. हे सगळं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये होतं. प्लस घरची जी काही परिस्थिती होती ती पण डोक्यामध्ये होती की आपण 2-3 वर्ष इकडे देऊ शकतो आणि 2-3 वर्षामध्ये जर आपलं सिलेक्शन नाही झालं तर आपल्याला परत प्रायव्हेट सेक्टरमध्ये येण्यासाठी पण दारं उघडीच असणार आहे, कारण आपल्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. किंवा मग आपण IT मध्ये पण जाऊ शकतो, IT मध्ये संधी आहेत. हे असा एक प्लॅन बी पण डोक्यामध्ये होता. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की घरची परिस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याला प्लॅन बी असल्यामुळं आणि एक रोड मॅप असल्यामुळे ते कधीच मला असं वाटलं नाही की आपलं नाही झालं तर काय होईल. अगदी बरोबर. तुम्ही प्लॅन बीचा विषय काढलायच, तर तुमचा एक प्लॅन बी तयार होता, सगळा रोडमॅप तुमचा तयार होता. काय एकंदरीत आपण पाहतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आता प्लॅन बी हा शब्द खूप जास्त जोरात वाजतोय. प्रत्येक जण म्हणतो की प्लॅन बी असला पाहिजे, प्लॅन बी असला पाहिजे, परंतु ते विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? मुळात प्लॅन बी बद्दल मी फक्त करिअरच्या बाबतीत म्हणणार नाही, एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुमच्याकडं लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये पण प्लॅन बी असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा आता MPSC मधलं एक्झाम्पल घेऊ आपण, की तुम्ही मेसला रोज जेवायला जाताय. बरोबर. एक दिवस समजा मेसला सुट्टी आहे आणि त्या अचानक माहीत पडलं तुम्हाला की आज मेस बंद आहे म्हणून, तर तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे की मेस एवढ्या पैशामध्ये पुण्यामध्ये कुठं जेवण मिळतं, मी तिथं जेवण करू शकतो. यानं काय होईल तर तुम्हाला कधीच ताण वाटणार नाही. मेसला कधीही अचानक सुट्टी असू द्या, तुम्हाला तिथं जाऊन तेवढ्याच पैशामध्ये चांगलं जेवण मिळू शकतं किंवा अल्टरनेट कुठली मेस. हे अगदी सोपं उदाहरण झालं. असंच करिअरच्या बाबतीत आहे की तुम्हाला MPSC मधून पोस्ट नाहीच मिळाली तर तुम्ही काय कराल, हे जर तुमच्याकडे फिक्स प्लॅन असेल किंवा प्लॅन बी असेल तर तुम्हाला अभ्यास करताना कधीच ताण येणार नाही की मला एवढ्या दिवसात पास व्हायचंय, मला तेवढ्या दिवसात पास व्हायचंय किंवा हे नाही झालं तर काय होईल. आणि बऱ्याचदा आपले पाहुणे किंवा रिलेटिव्ह, मित्र किंवा एकंदरीत आजूबाजूचा समाज आपल्याकडे बोटं दाखवत असतो की हा अभ्यास करतोय, याचं सिलेक्शन होईल की नाही. तर त्यांना सुद्धा जर तुम्ही सांगू शकले की माझं सिलेक्शन नाही झालं तर मी या पद्धतीनं कुठेतरी जॉब करेल किंवा काहीतरी करेल, तर काय होतं की ते लोक पण प्रेशराईज करायचं सोडून देतात. आणि प्लस MPSC मध्ये अभ्यास करत असताना स्वतःला जेवढी चिंता असते याच्यापेक्षा जास्त
आपल्या जन्मदात्या आई वडिलांना चिंता असते. अगदी बरोबर. आणि त्यांची चिंता दूर करायची असेल तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे की राज्यसेवेमधून किंवा एमपीएससी मधून मला हे पद नाही मिळालं तर मी बाहेर कुठंतरी अशा पद्धतीची नोकरी करू शकतो. आणि प्लॅन बी हा फक्त मी म्हणेल की फक्त एमपीएससी मध्ये बाहेरचाच प्लॅन बी असलं असं नाहीये. एमपीएससी मध्ये राहून पण तुम्ही बाकीचे गोष्टी करू शकता. फॉर एक्झाम्पल राज्यसेवा करताय आणि तुम्हाला फक्त एकच पद पाहिजे अशा पद्धतीने तर करूच नका. फक्त डीसी पाहिजे, डीवायएसपी पाहिजे, त्याला प्लॅन बी करून ग्रुप बी ग्रुप सी करा. जे ग्रुप बी करताय त्यांनी ग्रुप सीचा प्लॅन ठेवा. जे ग्रुप सी करताय त्यांनी जे काही आपलं सरळ सेवा भरती आहे त्याचा प्लॅन ठेवा. अशा पद्धतीनं करा. आणि मला असं म्हणायचं की जर तुमच्याकडे प्लॅन बी असेल ना तर तुम्हाला पद नक्कीच मिळतं. ज्याच्याकडे प्लॅन बी नाहीये ना त्यालाच काहीतरी प्लॅन बी शोधायची गरज पडते. ज्याचा रोड मॅप असतो, प्लॅन बी असतो, त्याला ताण येत नाही, तो अभ्यास करतो आणि याच्यामधून बाहेर पडतो. अगदी बरोबर. आपण पाहतो की बरेच विद्यार्थी प्लॅन बीचा विचार करत नाही, कारण त्यांच्या डोक्यात हेच असतं की मी अधिकारी होणारच. परंतु कुठेतरी एक प्लॅन बी विद्यार्थ्यांचा असायलाच पाहिजे, पण तो कुठल्याही बाजूने असो. जसं तुम्ही सांगितलं, निश्चितच तुम्हाला 2020 मध्ये देखील पोस्ट मिळाली, 2021 मध्ये देखील तुम्ही आता डीवायएसपी म्हणून तुमची सिलेक्शन झालेलं आहे. काय एकंदरीत आपण पाहतो की बरेच विद्यार्थी आहेत 5-7 वर्षापासून अभ्यास करतात, त्यांना एकही पोस्ट मिळत नाही किंवा प्रिलियम देखील पास होत नाही. आणि तुम्ही एका पाठोपाठ 1-2 पोस्ट मिळवल्या. काय नेमकं कशा पद्धतीने तुमची अभ्यास पद्धती होती, कशा पद्धतीने तुम्ही या चुका टाळत हा अभ्यास करत होते? मुळात आता आपल्याकडे अभ्यास करणारी जी काही मुलं आहेत ते आपण डिवाइड करायचे म्हटलं तर एकतर अशी मुलं आहेत जे अबाउट टू एंटर म्हणजे एमपीएससी मध्ये एंटर करणार आहेत किंवा एखादी एक्झाम दिली अशी मुलं आहेत. त्याच्यानंतर अशी काही मुलं आहेत ज्यांनी 1-2 अटेम्प्ट दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास फुल फोर्सनं सुरू आहे. आणि अशी काही मुलं आहेत की ज्यांनी 5-6 एक्झाम दिलेले आहेत पण रिझल्ट येत नाही. तर आपण ह्या तिन्ही मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतात ना ते वेगवेगळे आहेत. आता ज्यांचे 6-7 वर्ष झालेत त्यांना डेफिनेटली कुठेतरी दुसरीकडे काहीतरी जॉब शोधायला पाहिजे किंवा काहीतरी प्लॅन बी बघायला पाहिजे. आणि जे मधला जो ग्रुप आहे ज्यांनी 1-2 अटेम्प्ट दिले त्यांना मी हे सांगेल की तुम्ही जास्त विचार नका करू, तुम्ही अजून स्वतःवरती विश्वास ठेवा आणि अभ्यास पद्धतीमध्ये बदल केल्यानंतर तुम्हाला एकंदरीत पोस्ट मिळण्याची शक्यता होते. तुम्ही राज्यसेवा करत असाल तर ग्रुप बी ग्रुप सी मिळेल, तिथं नाही मिळाल तर तुम्हाला सरळ सेवेतनं मिळेल. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की राज्यसेवेमध्ये अडकून पडलेलं जे काही ह्युमन कॅपिटल आहे ते कसं बाहेर काढायचं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो काही आता अभ्यास सुरू करताय ना तो चालू ठेवा. कारण तुम्ही 6-7 वर्ष झाला अभ्यास करताय याचा अर्थ तुम्हाला 24 तास अभ्यास करण्याची गरज नाही. तर हळूहळू तुम्ही काहीतरी बाहेरच्या गोष्टींचा विचार करायला सुरू करा. कारण एखादी प्रिलिम्स द्यायची तर 2-3 महिने अभ्यास तुम्हाला पुरेसा असतो. पण बाकीचं वर्षभरातला बराचसा काळ तुम्ही रिकामे असता. याच्यामध्ये वेगवेगळे स्किल्स अक्वायर करा. जर मेकॅनिकल इंजिनियर असेल तर तुम्ही आयटी मध्ये तुम्हाला चांगल्या संधी आहेत, एखादा क्लास करू शकता तुम्ही. दिवसातला 2-3 आवर्स जे काय आहेत ते तुम्ही त्या क्लाससाठी देऊ शकता. किंवा तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्ही लॉ मध्ये ग्रॅज्युएशन करू शकता नंतर. आणि अशा पद्धतीनं मला एवढंच म्हणायचं की ज्या मुलांना खरंच बराच वेळ लागतोय ना इकडं त्यांनी थोडा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की सगळं सोडून द्या, पॅरलली चालू ठेवा. थोडक्यात सांगायचं काय तर एमपीएससी साठी आयुष्य नाही थांबवायचं. बरोबर. म्हणजे आयुष्यामध्ये जे काही तुमच्या महत्वाच्या गोष्टी असतात, 21व्या वर्षी ग्रॅज्युएशन होतं आणि साधारण मग 5-6 वर्षामध्ये तुम्ही करिअर सेट करून लग्न करता, त्याच्यानंतर मग मुलं, ही जी काही प्रोसेस असते ना आयुष्याची ती एमपीएससी साठी थांबवू नका. किंवा तुमचं अर्निंग्ज असेल ते तुम्ही कुठंतरी आयुष्यामध्ये किती दिवस आपण घरच्यांवरती अवलंबून राहणार, तर या गोष्टी एमपीएससी साठी न थांबवता ते आयुष्य चालू ठेवा आणि पॅरलली एमपीएससीचा अभ्यास सुरू करा. कारण माझ्याबरोबर बरेचसे अधिकारी जे काही झाले त्याच्यामध्ये बरेचसे असे आहेत की ज्यांची ऑलरेडी लग्न झालेली आहेत, बऱ्याच जणांचं कुटुंब आहे. आणि मुलींमध्ये हे प्रमाण जास्त आहे की मुलींची त्या बाबतीत कौतुक करावं. मला असं वाटतं की लग्न झालेलं आहे, बऱ्याच मुलींची अधिकारी जे काही मैत्रिणी आहेत माझ्या त्यांची कुटुंब पण आहे, हे एवढं सगळं बघून त्यांनी पोस्ट काढलेले. मला वाटतं की मुलांनीही याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करताना पण अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे तुम्ही ही उदाहरणं निश्चितच जे नवीन विद्यार्थी आता सध्या येत आहेत आणि असं जर आपल्याला वाटत असेल की बाबा त्यांचेही 5-6 वर्ष नाही गेले पाहिजे, तुमच्यासारखेच पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये का होईना पोस्ट निघणं गरजेचं आहे, आसपास जाणं गरजेचं आहे, काय सांगाल तुम्ही या विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने यांनी सुरुवात केली पाहिजे अभ्यासाची? मुळात पहिली गोष्ट ही आहे की आपण अभ्यास सुरू करतो म्हणजे काय करतो, एमपीएससी मध्ये ग्रॅज्युएशन मध्ये पूर्ण एन्जॉयमेंटमध्ये ग्रॅज्युएशन जातं. त्याच्यानंतर 1 वर्ष आपण अभ्यासासाठी पुण्यात येतो आणि पुण्यात आल्यानंतर आपण डिरेक्टली क्वेश्चन पेपर आणि टेक्स्ट बुक म्हणून जे काही आपण बुक्स वापरतो आपले एमपीएससी मधले याच्यावरती अटॅक करतो आणि गोष्टी पाठ करायला सुरू करतो. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय प्रश्न आलेत
ते पाठ करायचे सगळे, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी नसली पाहिजे नवीन मुलांची. त्यांनी एमपीएससी मध्ये एंटर करायच्या आधी कुठल्या तरी सिनियरला भेटलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की आपल्याला स्किल्स कोणते लागतात. जसं की सीसॅट, अजूनही ग्रुप बी ग्रुप सी ला जो काही आपला ऍप्टिट्यूडचा भाग आहे तो चांगल्या पद्धतीने लागतो. तर मला असं वाटतं की सुरुवातीच्या वर्षामध्ये इंग्रजी असेल किंवा मॅथमॅटिक्स, ऍप्टिट्यूड असेल, या गोष्टींवरती तुम्ही इरिस्पेक्टिव्ह ऑफ एक्झाम बाजूला ठेवून मला हे स्किल्स पुढे जाऊन लागणार याच्यासाठी त्याच्यावरती 6-7 महिने नवीन मुलांनी इन्व्हेस्ट केले पाहिजे. अभ्यासक्रम, तुमचं जे काही क्वेश्चन पेपर आहेत हे सगळं बाजूला ठेवा. एक्झाम कुठली करता याच्यापेक्षा मला कुठल्याही एक्झामला मी गेलो, उद्या बँकिंग करायचं असेल किंवा बाकी काही एक्झाम करायचे असेल, हे 2 स्किल्स लागतात ना. आणि माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ग्रामीण भागातनं जी मुलं येतात त्यांचं मॅथ्स थोडंफार चांगलं असतं, पण इंग्लिशमध्ये आपण बराच मार खातो. बरोबर. तर ह्या 2 गोष्टी मला असं वाटतं की नवीन मुलांनी चांगल्या पद्धतीनं केल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जी एक्झाम करायची त्याचा सिलेबस आणि या सगळ्या गोष्टी, आणि मग तिथून पुढे ती जर्नी सुरू झाली पाहिजे. अगदी बरोबर. ही महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली, तुमचं शेड्यूल कसं असायचं अभ्यासाचं? आता शेड्यूलच्या बाबतीत बरेच मुलं विचारत असतात की कशा पद्धतीनं अभ्यास करायचं, पण मी एवढं सांगेल की तुम्ही ज्यावेळेस अभ्यास सुरू करताय, एमपीएससीचा सिलेबस आणि बुक लिस्ट म्हणजे जस्ट एक फुल टाइम स्टडी सुरू करताय, तिथून तुम्हाला एक जवळपास 12 ते 14 महिने एकदम झोकून देऊन अभ्यास करायचा आहे. पण अभ्यास असाही नाही की आपल्याला ताण येईल किंवा आपली मेंटल हेल्थ डिस्टर्ब होईल किंवा बाकी फिजिकल हेल्थवरती इफेक्ट होईल, अशा पद्धतीनं अभ्यास नाही करायचा. जेवढं आपल्याला झेपतंय तशा पद्धतीनं 6-7 तास 8 तास अशा पद्धतीनं, पण एकदम कॉन्स्टंटली रोज तेवढा अभ्यास झाला पाहिजे. आठवड्यातून एखाद दिवस सुट्टी घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं अभ्यास 14 ते 15 महिने मला वाटतं की अगदी गरजेचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर तुम्ही 4-5 तास अभ्यास करू शकता. म्हणजे अभ्यास ज्यावेळेस मी म्हणतो ना त्यावेळेस लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणं. पण मला असं वाटतं की तुम्ही एमपीएससी करत असताना होल डे त्या प्रोसेसमध्ये असलं पाहिजे. बरोबर. जसं की 6 तास लायब्ररीमध्ये अभ्यास केला तर डिस्कशन 2 तास, एखाद्या ठिकाणी तुम्ही क्लास जॉईन केला असेल किंवा ऑनलाईन काही फ्री लेक्चर्स बघत असाल तर ते, असा एकंदरीत पूर्ण दिवसभर तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असले पाहिजे. आणि मुळात ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सला असता त्याच्या आधी 2 महिने आणि मुख्यला असता त्याच्या आधी 3 महिने तुम्ही पूर्णपणे अभ्यासामध्ये डुबलेले पाहिजे. पण मी हे नाही म्हणणार की कंटिन्यू लायब्ररीमध्ये बसलं पाहिजे. ज्याची जेवढी स्ट्रेंथ आहे त्या मानानं ते लायब्ररीमध्ये बसतील आणि आपल्याला अभ्यास करताना ताण नाही आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही दिवसभर त्याच्यामध्ये गुंतून राहिले पाहिजे. जसं की डिस्कशन, आणि पूर्वी एमपीएससी मध्ये कंटिन्यू अभ्यास करण्याची पद्धत होती, पण आता 2-3 वर्षामध्ये डिस्कशन असेल, फास्ट ट्रॅक बॅचेस असतील, टेस्ट सिरीज, अशा पद्धतीने बदल घडतात. तर त्याला अडॉप्ट झालं पाहिजे, कारण त्याच्यातनं अभ्यास होतो पण आपल्याला ताण येत नाही. अगदी बरोबर. निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करत असतात, आपण बऱ्यापैकी पाहतो की परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास केला जातो, परंतु एक परीक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो मुलाखत. त्या मुलाखतीची तयारी या अभ्यासाबरोबर करताना कुणीच दिसत नाही. काय केलं पाहिजे? म्हणजे मुलाखतीची तयारी आपण मुख्य परीक्षा पास झाल्याच्या नंतरच केली पाहिजेत का त्याच्या आधी, आणि कशी तयारी असली पाहिजे मुलाखतीची? आता मला मुलाखतीला 2021ला सर्वाधिक गुण आहेत, 73 मार्क्स. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला. तर मला बरेच जण विचारतात की मुलाखती तयारी कशी केली पाहिजे. आता याच्यामध्ये पण असं सांगेल की जे ऑलरेडी आता एमपीएससी मध्ये आलेत त्यांना आपण हे नाही सांगू शकत की तुम्ही 10वी-12वीत काय केलं पाहिजे, ग्रॅज्युएशनला काय केलं पाहिजे. पण मी म्हणेल की जे ज्या स्टेजला आहेत, समजा ग्रॅज्युएशनला काही असतील, एमपीएससीच्या सुरुवातीला जे असतील, ज्या त्या स्टेजला तुम्ही असाल ना, तिथून तुम्ही मुलाखतीची तयारी सुरू करा. तर त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट हे म्हणजे की तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे की आपण कशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे, आणि मग आपल्यामध्ये काही ड्रॉबॅक्स असतील तर ते दूर केले पाहिजे, आणि ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या वाढवल्या पाहिजे. एकदम हे फिलॉसॉफिकल झालं, पण इंटरव्ह्यूचा तुम्हाला अभ्यासच करायचा आहे चांगल्या पद्धतीनं. तर इंटरव्ह्यूमध्ये मी सांगेल की जे मुलं आता इंटरव्ह्यू देणार आहेत त्यांच्यासाठी तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आजपर्यंत केलं, जे काही डिसिजन घेतले किंवा ग्रॅज्युएशन केलं असेल, जॉब केला असेल, या गोष्टींबद्दलची इत्तंभूत माहिती तुमच्याकडे असली पाहिजे, कारण तुम्ही त्या गोष्टी स्वतःहून केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मांडता आल्या पाहिजे. एखाद्यानं विचारलं की तुम्ही इंजिनिअरिंग का केलं, तर याच्या मागचं रिझनिंग, त्यावेळेस जे काही होतं, 11वी-12वीला तुम्ही होतात आणि नंतर इंजिनिअरिंग केलं, ते का केलं याच्या मागचं त्यावेळेसचं जे काही रिझनिंग होतं तुमचं, कुटुंबाचा सल्ला असेल किंवा सिनियर्स असतील, हे असतील, हे तुम्हाला चांगल्या शब्दामध्ये समजून सांगता आलं पाहिजे. आणि याच्यात दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यूचा प्रिपरेशन करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीसाठी सिलेक्शन होतं तुमचं किंवा राज्यसेवा मुख्यला चांगले मार्क्स असतात, तिथून पुढं मला असं वाटतं की
मुलाखतीसाठी एखाद्या जीएसचा आपण जशा पद्धतीने अभ्यास करतो ना, तशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे अगदी झोकून देऊन स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. 5 वर्षामध्ये जो काही संत गतीनं बदल घडला असता, तो एकदम चांगला वेळ दिला तर 6 महिन्यामध्ये पण आपल्यामध्ये बदल घडवू शकतो. फक्त त्याला एफर्ट्स द्यावे लागतात. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस प्रिपरेशन करतोय शेवटच्या टप्प्यात, राज्यसेवा मेन्स देताना कदाचित ह्या गोष्टी डोक्यात नसतील की आपल्याला एक अधिकारी व्हायचा आहे, पण मुलाखतीचा अभ्यास करताना ही गोष्ट कायम डोक्यात असली पाहिजे की आपल्याला एक अधिकारी व्हायचा आहे आणि चांगला अधिकारी होण्यासाठी जे काही गुण लागतात त्या दृष्टीनं इंटरव्ह्यूची तयारी असली पाहिजे. मला वाटतं की ही जर एक गोष्ट डोक्यात ठेवली ना, तर इंटरव्ह्यूच्या तयारीमध्ये वेगळं काही असं करण्याची गरज पडत. बरोबर. काय वाटतं तुम्हाला असं की तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 73 मार्क इंटरव्ह्यूला आहेत, काय असं काय इंटरव्ह्यू झाला होता? मुळात तर माझा पोस्ट प्रेफरन्स DYSP होता आणि सुरुवातीपासून त्याची आवड होती. आणि मुलाखतीमध्ये मला असं वाटतं की पॅनलला हे अगदी उघडपणे दिसत होतं की त्या पोस्टसाठी मी पॅशनेट आहे. बरोबर. प्लस त्या पोस्टसाठी ज्या काही गोष्टी लागतात, जसं की बेसिक नॉलेज असेल पोलीस डिपार्टमेंटबद्दल, प्लस पॅशनेट तर गरजेचं आहे, कारण आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये बघतो की तुम्ही पॅशनेट असाल तुमच्या सर्व्हिसबद्दल तर बाकीचा त्रास वगैरे सगळ्या गोष्टी सहन करून तुम्ही चांगली सर्व्हिस देऊ शकता. तर मला वाटतं की ह्या 2 गोष्टी प्रॉमिनंटली इंटरव्ह्यूमध्ये जाणवल्या असतील माझ्या. एकंदरीतच तुमचं प्रेझेंटेशन जे आहे ते चांगलं होतं माझं इंटरव्ह्यूमध्ये. पोलीस डिपार्टमेंटचं जे काही बेसिक नॉलेज होतं ते होतं मला. आणि एकंदरीत एक मला असं वाटतं की याचा सार असा निघाला की ज्या पदाला यानं प्रेफरन्स दिलाय त्या पदासाठी जे काही लागतंय हे याच्याजवळ आहे. आणि जरी काही कमी असेल तरी याची तयारी आहे की त्या पदाला तो न्याय देईल. एवढं जर इंटरव्ह्यू मध्ये जाणवलं तर मला असं वाटतं की तुम्हाला मग मॅक्सिमम मार्क येऊ शकतात. अगदी बरोबर. निश्चित 73 म्हणजे खूप चांगला स्कोर आहे. हो. निश्चितच ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अभ्यास करताना वेगवेगळे टप्पे असले पाहिजे. आपण पाहतो भरपूर विद्यार्थी ग्रुप डिस्कशन करतात, परंतु काही विद्यार्थ्यांचं ग्रुप डिस्कशन हे 20-25 जणांमध्ये असतं. काय नेमकं कशा पद्धतीने हे ग्रुप डिस्कशन असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय डिस्कस केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने? आता म्हणजे मी बऱ्याचशा सिनियर बरोबर वगैरे बोललो तर ते सांगतात की हे पूर्वी असं नव्हतं. एमपीएससी मध्ये आता 2-3 वर्षामध्ये अभ्यासाच्या वेगळ्या मेथड्स आल्या आणि खरंच हे स्वागतार्ह आहे, कारण कंटिन्यू लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणं याच्यामुळे मेंटल हेल्थ फार खराब होते. आणि कोरोनामध्ये मेंटल हेल्थचं जे काही हे आहे इम्पॉर्टन्स आहे तो सगळ्यांना प्रामुख्याने जाणवून आलेला आहे. त्याच्यामुळे त्रास न घेता अभ्यास करणं बरोबर, पण याच्यातला जो काही एम आहे ना आपला टार्गेट ते आहे अभ्यास करणं. तुम्ही जर फार मोठा ग्रुप बनवला, ग्रुपमध्ये नॉन सिरियस लोक असतील तर मग त्याचं जे काही आपलं पर्पज आहे अभ्यास करणं ते दूर राहतं. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना किंवा ग्रुप डिस्कशन करत असताना आपल्या अभ्यासाची पातळी जी आहे आणि आपण ज्या एक्झामसाठी प्रिपेअर करतोय त्याच पातळीतली मुलं असली पाहिजेत. आणि त्या अभ्यासाच्या पातळीची मुलं जर सोबत तुमच्या असतील तर ते पण तुम्हाला काहीतरी देतील. फक्त तुम्हीच लोकांना वाटत बसलाय असंही नाही झालं पाहिजे. आणि फार मोठा ग्रुप नसावा. 2 किंवा 3 लोकांचा जरी ग्रुप असेल, डिस्कशनसाठी किती लोक लागतात? 2च लागतात. बरोबर. मग 2 लोक जरी असतील तर तुम्ही डिस्कशन चांगल्या पद्धतीनं करू शकता. आणि मला असं वाटतं की दोघांमध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्कशन होतं. जर 3 जण असतील तरी पण छान, पण मला असं वाटतं की 3 किंवा 4 पेक्षा जास्त डिस्कशनला नसावे लोक. अगदी बरोबर. कारण आपण बऱ्यापैकी पाहतो की ग्रुप मोठा असला की ते डिस्कशन बाजूला राहताना वेगळ्या दिशेने तो विषय भरकटत जातो आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ जातो. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी ग्रुप डिस्कशन केलं पाहिजेत, कारण त्याचे खूप फायदे देखील आहेत. तुम्ही जसं म्हणताय की बदल होत आहेत ते झाले पाहिजेत. एकंदरीत आपण पाहतो की आज तुमची आपण वास्तव घटनेवरती मुलाखत घेतोय. असेच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती आपण घेत असतो. वेगवेगळे अधिकारी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बोलत असतात. गावामध्ये सत्कार होतात, मिरवणुका होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून बरेच पालक आणि विद्यार्थी या क्षेत्राकडे अट्रॅक्ट होतात. आपण पाहतो मागील 8-10 वर्षापासून तीच परिस्थिती आहे. काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांना की हा ठीक आहे या क्षेत्रात आलं पाहिजे, स्वतःला आजमावलं पाहिजे, पण कोणी आलं पाहिजेत आणि का आलं पाहिजे? आता हा जो आहे ना एकदम ज्वलंत प्रश्न आहे की नवीन मुलं जी येत आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना हे माहित नाही की पुढे काय आहे. बरोबर. म्हणजे ब्लाइंडली समोरच्याला मागचा फॉलो करतोय आणि तो एंटर करतोय. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मी आता प्रशासनामध्ये काम करतोय, तर प्रशासनामध्ये कामाची पद्धत फार वेगानं बदलतीये. 10 वर्षाखाली जी परिस्थिती होती ती आत्ता नाहीये. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर हे डोक्यामध्ये घ्या की आपण अधिकाऱ्यापेक्षा आपण जनतेचे सेवक आहोत. त्यांना सर्व्हिस देण्यासाठी आपण इथं येतोय. हे जर गोष्ट मला वाटतं की नवीन मुलांना जर समजली ना, तर ह्या पदांविषयीचे जे काही अट्रॅक्शन वगैरे आहे ना ते थोडंफार कमी होईल. कारण मुळातच ही जी काही पदं आहेत बाहेरून जेवढी तुम्हाला
हे दिसतं की प्रसिद्धीचं वलय आहे हे आहे, त्याच्यापेक्षा त्याची कामाची पद्धत किती आहे, तिथं कामाचा लोड किती आहे, हे नवीन मुलांनी मला वाटतं की एकदा जाऊन त्या लोकांशी डिस्कस करा. तुमचे सिनियर्स असतील किंवा घरामध्ये कोणी व्यक्ती असेल तर त्यांना जाऊन विचारा की कशा पद्धतीनं प्रशासनामध्ये बदल घडतोय. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, स्पर्धा परीक्षा हे एकमेवच क्षेत्र नाहीये. गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट फार कमी लोकांना प्रोव्हाइड करू शकतं गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट. बरोबर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरीचशी एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड होते. आणि आता जर आपण बघितलं वेगवेगळे सेक्टर येत आहेत, जसं की IT सेक्टर आता 10-15 वर्षापासून सुरू झालं. त्याचबरोबर फायनान्शियल याच्यामध्ये पण बरेचसे नवीन नवीन सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा बाकी काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, असे वेगवेगळे ॲव्हेन्यूज एम्प्लॉयमेंटसाठी अवेलेबल होत आहेत. आणि या लोकांना पण तेवढाच सोसायटीमध्ये रिस्पेक्ट मिळतोय की फक्त अधिकाऱ्यालाच रिस्पेक्ट आहे, बाकी लोकांना नाही असं नाही. एंटरप्रेनर्स आहेत ज्यांनी कमी वेळामध्ये एखादा उद्योग उभा केला, या लोकांकडे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि खास करून पालकांसाठी मी ही गोष्ट सांगू इच्छितो की मुलांना ज्यावेळेस तुम्ही करिअरच्या बाबतीत गाईड करताय ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणी अमुक अधिकारी झाला, कोणी माझ्या गावातला झाला, जवळचा झाला म्हणून माझ्या मुलानं पण झालं पाहिजे असं अजिबात करू नका. तुमच्या मुलाची आवड कशामध्ये आहे, त्याच्याकडे स्किल्स कोणकोणते आहेत. जसं की एखाद्या स्पोर्टमध्ये त्याला आवड असेल तर स्पोर्टमध्ये त्याला घाला, किंवा एखाद्याला कम्प्युटरमध्ये जास्त नॉलेज असेल, सुरुवातीपासून आवड असेल तर त्याला कम्प्युटर इंजिनियर करा. फक्त कोणीतरी अधिकारी झाला जवळचा म्हणून ब्लाइंडली त्याला फॉलो करून मुलांना तुम्ही प्रेशराईज नका करू की तू पोस्ट काढ, तू हे कर ते कर. आणि मला असं वाटतं की हा जो काही पॉझिटिव्ह बदल आहे ना, ह्या 1-2 वर्षामध्ये जाणवायला लागलाय. माझे स्वतःचे बरेचसे मित्र असे आहेत की पुण्यामध्ये आले, 1 वर्ष अभ्यास केला, पण त्यांना गोष्टी जाणवल्या की आपण इथं सस्टेन नाही करू शकणार. आणि घरच्यांचं जे काही पॉझिटिव्ह वातावरण ज्यांच्या घरी होतं ते परत गेले 1 वर्षामध्ये. आणि बरेचसे असे माझे मित्र आहेत की ज्यांनी चांगले बिझनेस सेट केलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने आयुष्यामध्ये पुढे केलेत. त्यांची लग्न झाली आणि चांगल्या पद्धतीने ते आता आयुष्यामध्ये पुढे निघून गेलेले. बरोबर. तुम्ही कुठे अभ्यास केला? मी 2019ला जूनमध्ये जॉब सोडला. त्यावेळेस मी मगरपट्टामध्ये जॉब करत होतो आणि राहायला पण तिथं हडपसरलाच होतो. तर मग तिथं थोडं मला कम्फर्टेबल वाटत होतं म्हणून मी कंटिन्यू कोरोना येईपर्यंत हडपसरलाच अभ्यास केला. कोरोना आल्यानंतर मग ताईकडं निगडीला शिफ्ट झालं, थोडे दिवस तिच्या घरी अभ्यास केला कारण बाहेर पडणं कठीण होतं. मग सेकंड लॉकडाऊन सुरू झालं तरी मेन्सच्या डेट्स येत नव्हत्या. त्याच्यामुळे मग मी निर्णय घेतला की आपण इथं घरीच अभ्यास करतो, इथं विशेष काही पुण्यामध्ये असं वेगळं काही नाहीये. तर मग गावाकडं आम्ही गेलो. गावाकडं माझ्या मित्रांनी वगैरे मिळून आम्ही गावामधून जे काही वरिष्ठ लोक होते जरा त्यांच्याकडून थोडीफार मदत घेतली आणि गावामध्ये एक लायब्ररी सुरू केली. तिथं मी 6-8 महिने अभ्यास केला. आणि जशा मेन्सच्या डेट्स आल्या, मेन्सच्या 2020च्या मला वाटतं की 3 महिने फक्त आधी मी पुण्यामध्ये आलो आणि 2020ची मेन्स दिली पुण्यामध्ये पेठेत अभ्यास करून 3 महिने, कारण टेस्ट सिरीज आणि या सगळ्या गोष्टींसाठी. आणि त्याच्यानंतरची मेन्स सुदैवानं 6 महिन्यामध्येच झाली. तर मला असं वाटतं की 6 आणि 3 जवळपास फक्त 9 महिने मी प्रॉपर जिथं आपण MPSCची पंढरी म्हणतो पुण्यातलं जे काही सदाशिव पेठचं एरिया आहे तिथं मी फक्त 9 महिने राहिलो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 9 महिन्यामध्ये एकाही अधिकाऱ्याचं मी असं पर्सनली जाऊन गायडन्स घेतला नाही किंवा बिनकामाच्या ओळखी केल्या नाहीत किंवा कोणासोबत बर्थडे पार्टीला गेलो किंवा काय. जे काही माझे मित्र होते प्रायव्हेट सेक्टरमधले ते आणि जे काही गावाकडचे मित्र होते ते. कारण कसं होतं, आपण अभ्यास ज्यावेळेस करत असतो फक्त MPSC मधलेच तुम्ही जर मित्र बनवले म्हणजे ज्या मुलांबरोबर तुम्ही एन्जॉयमेंट करताय त्यांच्याबरोबर तुम्ही अभ्यास नाही करू शकत. बरोबर. आणि ज्यांच्याबरोबर अभ्यास करताय त्यांच्याबरोबर जर एन्जॉयमेंट करायला लागले तर मग अभ्यास होत नाही. मग हे स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं की मी पेठेत 9 महिने राहिलो. तर त्यावेळेस स्ट्रिक्टली माझे मित्र एन्जॉयमेंट करायचे असेल तर मग एक दिवस आम्ही फिरायला जायचो. माझे प्रायव्हेट सेक्टरमधले मित्र होते किंवा गावाकडचे इतर सेक्टरमधले मित्र होते. मग आम्ही ठरवलं होतं की अभ्यास आपला 5 दिवस 6 दिवस करायचा, एक दिवस आपण बाहेर फिरून यायचं. अशा पद्धतीनं मी शेड्यूल केलं होतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस माझी मेन्स झाली आणि मेन्सला चांगला स्कोर आला त्याच्यानंतर माझ्या ओळखी झाल्या आणि पोस्ट मिळाल्यानंतर. त्याच्या आधी कुठल्याही पद्धतीचं पर्सनल भेटून असा गायडन्स घेतला नाही. मी गायडन्स कसा घेतला, एकतर कॉलवरती विचारून किंवा जे काही युट्यूबवरती व्हिडिओज अवेलेबल होतात त्याच्या पद्धतीनं तसा मी गायडन्स घेतला. अगदी बरोबर. हा प्रश्न विचारण्यामागं एक 2-3 कारणं आहेत. कारण तुम्ही पुण्यामध्ये पेठांमध्ये येऊन 9 महिने अभ्यास केला. एक तर पहिला प्रश्न, याच्याबरोबर 2 प्रश्न विचारतो. हे प्रश्न विचारण्याचं कारण हे की जे विद्यार्थी पुण्यात आहेत ते पुण्यात अभ्यास करतायत, परंतु असे कित्येक विद्यार्थी आहेत की जे ग्रामीण भागामध्ये अभ्यास करतायत. आता कोविड नंतर भरपूर विद्यार्थी ग्रामीण भागात अभ्यास करतायत, परंतु कुठेतरी त्यांच्या मनामध्ये शंका असते की अरे आपण जर पुण्यात अभ्यास केला
तर यापेक्षा काहीतरी बेटर होऊ शकतं, यापेक्षा पोस्ट मिळू शकते, किंवा काही विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये असा समज असतो की आपल्याला आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे आपण पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करू शकत नाही, आपल्याला ग्रामीण भागात राहूनच अभ्यास करावा लागतोय, त्याच्यामुळे आपल्याला पोस्ट निघेल की नाही ही भीती असते. काय सांगाल, तुम्ही जर पुण्यात आले नसते आणि या पॅटर्नमध्ये जर तुम्ही अभ्यास केला नसता तर पोस्ट मिळाली नसते का? निश्चितच. आता मी फक्त 9 महिन्याचा अभ्यास केला आणि मला असं वाटतं की त्या 9 महिन्यामध्ये मी फार असं काही विशेष केलं नाही. माझा पूर्वीचा अभ्यास होताच 2-3 वर्षांचा, आणि त्याच्या आधी पूर्ण लाईफ टाईममध्ये माझी जी काही जडणघडण झाली होती. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की मी प्रिलिम्सला सायन्सचा फार कधीच अभ्यास नाही केला, कारण 12वी माझं चांगलं होतं, त्याच्यावरती मला मार्क्स यायचे. त्याच्यामुळे फक्त ह्या 9 महिन्यामध्ये मी असं काही इथं येऊन पेठेत वेगळं नाही केलेलं, किंवा इथं येऊन काय केलं, फक्त लायब्ररी लावली आणि टेस्ट सिरीज लावली. पण आता असं झालंय की इंटरनेट बरंचसं सगळीकडे अवेलेबल आहे, ग्रामीण भागात पण. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला अगदी माफक दरामध्ये क्लासेस मिळतात, फास्ट ट्रॅक बॅचेस असतील किंवा टेस्ट सिरीज असतील. झेरॉक्सची सुविधा आजकाल तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स मिळू शकतात, आणि पुस्तकं पण ऑनलाईन मिळू शकतात. त्याच्यामुळं खास अभ्यासासाठी तुम्हाला पुण्यात यायची गरज नाहीये. फार गरज पडली तर तुम्ही एखाद्या वेळेस व्हिजिट करू शकता, बुक्स खरेदी करून परत माघारी जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की ही जी काही पूर्ण प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्हाला जर चांगला गाईड मिळाला ना एक, तर मग तर पुण्यामध्ये यायची गरजच नाही. आणि सुदैवानं आत्ता जे काही अधिकारी आलेले आहेत ते अशा पद्धतीचा गायडन्स टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा बाकी प्लॅटफॉर्ममधनं चांगल्या पद्धतीने करतात. मला सांगायला आनंद वाटतो की माझं सिलेक्शन होण्याच्या आधीपासून मी एक टेलिग्राम चॅनल सुरू केला होता छोटा, ज्याच्यावरती मी शॉर्ट नोट्स टाकायचो. आणि सुरुवातीला जे काही माझे जवळचे मुलं होते ते मुलं ते शॉर्ट नोट्स वापरायचे. मग परत तो ग्रो होत गेला. जसं माझं 2020ला सिलेक्शन झालं, त्याच्या आधीचं जे काही माझं मटेरियल होतं ती मी त्याच्यावरती शेअर केलं, छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकले, स्ट्रॅटेजी कशा असाव्या. आणि आज संवाद फॉर MPSC म्हणून चॅनल आहे, त्याला जवळपास 4-5 हजार मुलं ॲड आहेत. आणि त्याच्यावरती मी एक माझ्या अभ्यासाची जी काही जर्नी आहे त्याच्यामधून मी जे काही शिकलो आणि काय करावं आणि काय नाही करावं या पद्धतीचा मी गायडन्स देत असतो. मला असं वाटतं की हे जे काही फ्री गायडन्स तुम्हाला अवेलेबल होतोय ना, हा तुम्ही घेतला पाहिजे. बरोबर. किंवा काही ठिकाणी माफक फी मध्ये पण काही मुलं करतायत, म्हणजे ज्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आणि त्यांनी काहीतरी इनिशिएटिव्ह सुरू केलाय, त्यांचा सुद्धा तुम्ही गायडन्स घेतला पाहिजे. फक्त सांगायची गोष्ट एवढीच की पुण्यामध्ये येऊन तुम्ही 60,000 रुपये, 70,000 रुपये, ₹1,00,000 एवढी फीस देऊनच फक्त गायडन्स घेतला तर पास होता असं नाहीये. 500-600 रुपयाच्या गायडन्समध्ये पण तुम्ही पास होऊ शकता. किंवा गायडन्स नाही घेतला, एखादा तुमचा मेंटर असेल चांगला सिनियर, तो तुम्हाला चांगलं गाईड करतोय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस गायडन्स घेताय ना, तर तो व्यक्ती एकदम जेन्युइन असला पाहिजे, आणि तो व्यक्ती म्हणून पण चांगला असला पाहिजे, तर तो तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगेल. तो अपयशी आहे, यशस्वी झालाय याच्यानं काही फरक पडत नाही. तो व्यक्ती म्हणून जर चांगला असेल ना, तर तो तुमचा चांगला विचार करणार, माझ्या ह्या चुका झाल्यात त्या पण सांगणार, तू ह्या करू नकोस, किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणाला तरी जोडून देईल. अरे बाबा, हा सायन्स टेकचा टॉपिक आहे, मी नाही सांगू शकत, पण माझा मित्र तुला सांगेल. अशा पद्धतीचा जर गाईड तुम्हाला असेल ना, तर मला वाटतं की पुण्यामध्ये यायची गरजच नाही. अगदी बरोबर. खरं तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. हो. एक मुलाखतीच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचा आणि वास्तववादी प्रश्न, जर तुम्हाला सलग 2 पोस्ट मिळाल्या, समजा नसत्या मिळाल्या, तर तुम्ही किती वर्ष पोस्टसाठी प्रयत्न केले असते? आता 2020चा माझा पहिला अटेम्प्ट होता, त्याच्यात पोस्ट मिळाली सुदैवानं. समजा 20ला मला अपेक्षित नव्हती, मिळाली नसती. मी हे ठरवलं होतं ज्यावेळेस आन्सर की चेक केली 2020ची, मला माझ्या अपेक्षेप्रमाणे मार्क नाही पडले, कारण मी ऑलरेडी प्रायव्हेट सेक्टरमधला जॉब सोडला होता. मला असं वाटत होतं की मला क्लास 1चं पद मिळालं पाहिजे, ॲटलिस्ट पगार तरी याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आणि म्हणून मग मी एकदम फुल फोर्सनं 2021चा अभ्यास सुरू केला. 2021चा अटेम्प्ट मी असं ठरवलं होतं की हा फुल अँड फायनल अटेम्प्ट द्यायचा 2021चा. मग तो अटेम्प्ट चांगला दिला. जर समजा त्याच्यातही माझं सिलेक्शन झालं नसतं, तर मला असं वाटतं की 2022चा जो अटेम्प्ट होता, ज्याच्यामध्ये जागा सगळ्या केडरच्या होत्या, आणि अशा जागा मला वाटतं 5-6 वर्षातून एकदा अशी ॲड येते. बरोबर. 2022चा माझा शेवटचा अटेम्प्ट असला असता, याच्यामध्ये जर माझं सिलेक्शन झालं नसतं, तर मी एकतर IT मध्ये क्लासेस केले असते, नसेल तर मेकॅनिकलमध्ये. आणि मुळात काय की मेकॅनिकलमध्ये एवढे पॅकेजेस नाही आहेत, त्याच्यामुळे माझं मेकॅनिकल ज्यावेळेस मी जॉब करतो त्यावेळेसच ठरलं होतं की आपण MPSC करून जर कुठे जाणार असेल तर आपण कम्प्युटरमध्येच जायचं. त्याच्यामुळे मी डेफिनेटली कम्प्युटरमध्ये चांगल्या पॅकेजनं 1-2 वर्ष मी प्रिपरेशन करून सिलेक्ट झालो असतो. नक्कीच. याच्यावरती काही बोलायलाच नको, कारण विद्यार्थ्यांनी याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण आपण पाहतो की विद्यार्थी स्पर्धा परीक्षा सोडायला तयार नाहीत आणि त्यांच्याकडे प्लॅन बी देखील नाही आहे. निश्चितच खरं तर तुमचं हे जे यश आहे, तुम्ही 6व्या क्रमांकाने राज्यामधून आलात,
तुमची आवडती पोस्ट तुम्हाला मिळालेली, म्हणजे तुमचं मला वाटतं राज्यसेवेतलं अंतिम ध्येय तुम्ही गाठलेलं आहे. निश्चितच हा प्रवास काही सुखाचा नसतो. प्रत्येक गोष्टीमागे स्ट्रगल असतं, काहींना आर्थिक स्ट्रगल असतं, काहींना मानसिक, वेगवेगळ्या गोष्टीचं स्ट्रगल असतं आणि हे स्ट्रगल खरं विद्यार्थ्यांपर्यंत जाणं गरजेचं असतं. म्हणून आपण वास्तव कट्ट्यावरती विविध अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.